प्रकरणामध्ये आपण पाहतोय किती घाणेरड्या प्रकारचे ते व्हिडिओ समोर आले, त्यानंतर किती महिलांवरती अत्याचार झाले हे समोर येत असताना देखील कुठेतरी जी अद्दल घडली पाहिजे किंवा एखादं माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ती योग्यरित्या पोहोचत नाही आणि ती चित्रपटातून पोहोचू शकते असं तुम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे हा मेसेज जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचणं किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. अरे मला असं वाटतं की इतक्या लेवलला घालण्या लेवलपर्यंत आपण कसं पोचतो. आपण एक माणूस म्हणून आपल्याला स्वतःला एक माहीत आहे की नाही, की एक सिक्स सेन्स असतो की की आपण कोणासमोर जातोय, काय आहे, आपण काय करतोय. आपल्याला कुठल्या बाबापर्यंत मी नाही म्हणत आहे की आपण कुठला विश्वास ठेवू नये. विश्वास न ठेवून असं नका समजू नका. विश्वास ठेवून तुम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे, काय करायला पाहिजे हे तर माहीत असलं पाहिजे सगळ्यांना. एक कुठेतरी आतमध्ये एक माणूस आहे ज्याला सिक्स सेन्स आहे, त्याला कळतं हा चांगला आहे वाईट आहे, हे करणारी माझी ही गोष्ट होऊ शकते. असे बरेच काही गोष्टी आहेत, पण ह्याच्या पलीकडे पण तुम्ही विचार कसा नाही करू शकत आहे. लोकांना हे बघ, आम्ही एक कलाकार म्हणून आम्ही सांगू शकतो, एक कलाकार म्हणून आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि एक माणूस म्हणून समोरच्यानी सगळ्या व्यक्तींनी, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सांगेन मी की तुम्हाला कळलं पाहिजे की आपण ह्याच्यातून काय घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रामध्ये. मग कुठेतरी आपण चुकतो आहे, काय बघण्याला चुकतो आहे. आता जनरेशन पुढे चाललं आहे, अजून आपल्यापेक्षा लहान मुलं मोठी होत आहेत. मग त्यांनी काय बघितलं पाहिजे, त्यांनाही कळलं पाहिजे की ह्या गोष्टीला आहारी जाता कामा नये, इथे कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे. तर हे मला असं वाटतं की हे लोकांना कळलं पाहिजे. मी तर म्हणते की बऱ्यापैकी असे चित्रपट यायला पाहिजे की ज्यातून अवेअरनेस होईल, लोकांना कळेल की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि इथे जायला पाहिजे. सो मला असं वाटतं की असे चित्रपट होणं गरजेचं आहे. ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या रुपाली चाकणकर, त्यांच्यावरती गंभीर आरोप झाले. तर त्याबाबतचे तपास चालू आहे, पोलीस करतात, ईडी करतात आणि जे सत्य ते बाहेर येईल. मात्र तो रोल तुम्हाला देण्यात आलेला अशा प्रकारची माहिती आहे, काय नक्की माहिती? रोल आलेला आहे, तो रोल मी चेक करते. जे काही असेल, मला असं वाटतं त्यांच्यावर गंभीर आरोप झाला. आता ह्या मी रोल करते की नाही करते ही वेगळी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की जो काही आरोप झालेला आहे, आपण इतके वर्ष राजकीय क्षेत्रात आहोत, आपण जी पोझिशन आपल्याला मिळालेली आहे ती पोझिशन आपल्याला महिलांना सांभाळण्यासाठी होती, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोझिशन होती. आणि त्या पोझिशन असताना आपल्यावर असे आरोप होत आहेत. तर हे मला त्या व्यक्तीला माहीत असेल की तिथे काय झालं असेल, काय नाही झालं असेल. आता जे काही आरोप हे होतच राहणार आहे, कारण ती सीटच तशी आहे. राजकीय क्षेत्रात कोणी बसलं जातं, त्या चेअरवर बसलं गेलं की त्याच्यावर आरोप हे होणारच होणार. मग त्याच्यावर उत्तर देणं हे तुम्हाला आहे प्रमाणपत्र की ते करावंच लागणार. मग आता काय झालं आहे काय नाही झालं हे त्यांना ठाऊक आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून जे काही रिझल्ट येईल ते त्यांचं कोर्टात चालूच आहे. पण त्यासाठी ते काय त्याच्यातून गेले असतील किंवा काय प्रोसेस असेल हे मी आता स्क्रिप्ट वाचते, त्यांच्या रोलमध्ये काय असेल ते मला कळेल आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन. पण ताई, नक्कीच आव्हानात्मक आहे, कारण हे सगळं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, घराघरात पोहोचलेलं आहे. त्यांच्यावर आरोप झाले, त्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक चष्मा आहे. म्हणजे त्यावर पॉझिटिव्ह असू शकतो आणि तो निगेटिव्ह असू शकतो. त्याच्यामुळे तो रोल करताना त्याच चष्म्यातनं ते तुम्हाला पाहणार आहे. त्याच्यामुळे ती भूमिका तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. एकदमच. आता तू नकळत बोलता तू ती काढतोयस की मी कुठली भूमिका करते. कुठलीही भूमिका असली, एका कलाकाराला कुठलीही भूमिका असली तरी ती आव्हानात्मकच असते. मग ती कुठलीही असू देत. ते आमचं काम आहे की एक दीपाली सय्यद म्हणून मी नॅचरली कशी आहे आणि ती तुम्ही बिग बॉसमध्ये बघितलं असेल. पण मी ॲज अ पडद्यावर जेव्हा येते आणि मला एखाद्याचा रोल निभवायचा असेल तर मला त्या व्यक्तीचं कॅरेक्टर निभवायचं आहे, त्या रोलला न्याय द्यायचा आहे. आणि तो न्याय देताना तिथे कुठेही ठेच लागता कामा नये की खरं आहे की खोटं आहे, काय असेल, त्याच्या मागची सत्यता काय आहे, ते सगळं जाणून बुजून घेऊनच मी करणार. पण ताई, नक्कीच तुम्ही भूमिका करणार, कारण आम्ही तुमच्या आधी भूमिका पाहिल्या आणि त्या किती रिअलिस्टिकली तुम्ही करता ते आम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे ही भूमिका तेवढी रिअलिस्टिक करायला आम्हाला तेही ठाऊक आहे. मात्र हा सगळा चित्रपट तयार होत असताना, कारण हे सगळं प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे या सगळ्या प्रकरणाचा किळस वाटतोय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक छोटंसं अंतर असते, एक छोटी लाईन असते, ती पुसली गेली नाही पाहिजे. हा देखील संदेश तुम्हाला या चित्रपटातून द्यायचा आहे. ऑफकोर्स द्यायचंच आहे, कारण आपण किती विश्वास ठेवला गेला पाहिजे. आपण लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.